नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळीची कॉम्पिटिशन स्पर्धा आहे तर ती सुरू होते, ती स्टेजवर असते आणि सगळेजण मात्र आता कमळीला चिडवत असतात की कमळीला मात्र इंग्लिश येऊ शकत नाही म्हणून सगळेजण कमळीवर हसत आहे। अन्नपूर्णा आजीला खूपच राग येतो। अन्नपूर्णा आजी आता सगळ्यावर ओरडते की शांत राहा, कशाला तिच्यावर ओरडतात। तेव्हा आता नयनतारा अन्नपूर्णा आजीच्या शेजारी बसलेली आहे आणि आता अन्नपूर्णा आजींना म्हणते की हे बघा ताई, तिला जर जमत नसेल तर तिने मात्र पार्टिसिपेट कशाला केलं असेल, पण परफॉर्मन्स करण्याच्या अगोदरच इतका गाजावाजा करण्याची काय गरज होती बरं। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळीने गाजावाजा नसेल केला, परंतु हे जे काही चाललेलं आहे त्यामागे नक्की कोणीतरी मुद्दाम हे सर्व करत आहे, मला असं वाटतं। त्यावरती आता कमळीच्या डोळ्यात पाणी असतं। कमळी आता सगळ्यांना म्हणते की प्लीज माझं ऐका, मी बोलतो। तेव्हा आता इकडे ऋषी मात्र शंभूला हे सर्व आता मोबाईलवर ऐकवत आहे। तर काही शब्द ते इंग्लिश मध्ये बोलत आहे। सगळ्यात आता अनिका धक्क्यानेच बघत आहे। तेव्हा आता कमळी सगळ्यांना हे सांगत आहे की आता हे इंग्लिश बोलण्यापेक्षा, इंग्लिश शिकण्यापेक्षा माझ्या काही फ्रेंडच्या जीवनामध्ये आता इतके प्रॉब्लेम्स आहेत आणि माणसाच्या जीवनात असणारे हे प्रॉब्लेम लोक मात्र त्यावर हसत असतात, त्यांचा अपमान करतात। लहान किंवा मोठा हे त्याच्या कामावरून ठरत नसतं। म्हणजे तो चप्पल शिवणारा जरी असेल, एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक जरी असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे माणूस मात्र मोठा होत नसतो। माणूस मोठा होतो ते त्याच्या कर्तृत्वाने। खरं तर माझा एक फ्रेंड आहे अगदी भोळा आणि मला नेहमी असं वाटत होतं की तो स्ट्रॉंग आहे। आता कमळी सगळ्यांना आता ह्या शंभूची करून कहाणी सांगत असते आणि का आता मस्त ऐकत असते, परंतु हे सर्व सांगताना कमळीचे हावभाव एक असे भावनिक असतात, डोळ्यामध्ये पाणी असतं। आता कमळी पुढे म्हणते की आता त्याच्याकडे खूप काही पैसे नाही आणि ना त्याचे आई वडील श्रीमंत आहे। घरामध्ये इतकी गरिबी असताना सुद्धा जिद्दीने श्रीमंत असणारा माणूस कधीही मी आतापर्यंत बघितलेला नव्हता। अभ्यास करून तो प्रत्येक परीक्षेमध्ये चांगला मार्क्स आणत होता। त्याच्या आई वडिलांना त्याचा खूप अभिमान होता, परंतु आज मात्र तो हारला, खचला। तेव्हा शंभू हे सर्व ऐकून आता इतका रडत आहे। निंगी सुद्धा खूप रडत आहे। शंभूची ती अवस्था बघ। पुढे आता कमळी म्हणते की आयुष्याच्या खडतर प्रवासाला तो घाबरून गेला, त्याने मात्र आता सोपा असा मार्ग निवडला आणि सगळ्यांपासून पळून जाण्याचा मार्ग त्याने निवडला आणि ह्या जगातून सुद्धा निघून जाण्याचा मार्ग त्याने निवडला। आता सगळेजण हे ऐकल्यानंतर धक्कादायकच होता। खरं सांगते की त्याचा हा जो काही मार्ग निवडणं आहे तर त्याच्या दुःखातून त्याला बाहेर काढेल सुद्धा। त्याच्या आई वडिलांचं काय, त्यांना ही आयुष्यभराची शिक्षा का आहे। काय रे फ्रेंड, तू इतका सेल्फिश कसा झाला? ज्या आई वडिलांनी तुला जन्म दिला, वाढवलं, तुला मोठं केलं, ते कशासाठी? दिवस तुला असं पळून जाण्यासाठी आणि तुला आत्महत्या करण्यासाठी का? तू जास्त हुशार आहे आणि तू इतका हुशार आहे, तुला अभ्यासाची खूप आवड आहे, मग कुठे आहे तुझी ती हुशारी, कुठे आहे तुझा अभ्यास? तेव्हा आता शंभू हे सर्व ऐकत खूप रडत आहे। अरे हे बघ, आपल्या महाराजांनी आपल्याला काय शिकवलं हे आपण तासनतास बोलत बसलो। महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा मात्र तू असं मला सांगत होता आणि त्यांच्या सगळ्या गाथा अगदी सांगत असताना ऊर मात्र अभिमानाने भरून येत होता। ते सगळं काही तू विसरलास का? हे सांग, अरे महाराजांनी आपल्याला हे शिकवलेलं आहेस का? तेव्हा आता शंभू खूपच रडतो। सगळेजण मात्र अगदी सगळे भावनिक झालेले आहेत। कमळी नक्की कोणाबद्दल बोलत आहे हे मात्र आता सगळ्यांचे अगदी कान आतुरतेने वाट बघत आहे ऐकण्यासाठी। हे बघ, तुला असं हारायला शिकवलं का? तुझ्या आई वडिलांनी सुद्धा तुला हारायला शिकवलेलं नाही। हे बघ, असतील परिस्थिती लाख वाईट असेल, परंतु हा इतका मोठा निर्णय तुला घ्यायचा होता का? हे बघ, तुला हे आई वडिलांनी नाही शिकवलेलं। परिस्थिती कितीही गंभीर असली तरी सुद्धा त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असतं। तू आई बाबांना अशा संकटात सोडून तू निघून जाणार आहेस का? त्या देवाला सुद्धा हे पटेल का? तो तुला माफ करेल का? हे बघ, अरे पोरा, गरीबाला फक्त एकच श्रीमंती असते, ती म्हणजे त्याची मुलं। त्यांना कोणतीही मोठी अपेक्षा नसते, त्यांना फक्त इतकंच अशी अपेक्षा असते की आपली पोरं शिकावी, मोठी व्हावी आणि आपल्या पायावर उभी राहावी। त्यांना ते श्रीमंत होण्यापेक्षा पोरांची काळजी असते, त्यांना श्रीमंत होणं माहिती नसतं। म्हणजे फक्त इतकी अपेक्षा असते की आपली पोरं सुखी राहतील आणि आपल्याला सुद्धा सुखी ठेवतील। हे बघ मित्रा, तू जर हे ऐकत असेल तर प्लीज मात्र तू असं करू नकोस। हे बघ, आता ठीक आहे, मी सुद्धा आता असं करते की उद्यापासून दुकानावर येतो आणि उद्यापासून मी सुद्धा चपला शिवतो तुझ्या बरोबर। हे बघ, तू मात्र आम्हाला सोडून जाऊ नकोस। कमळी आता हे सर्व सांगताना खूप रडत आहे। हे बघ, तू मरण्याच्या अगोदर मात्र एक काम कर, तू असं समज की तू अगोदरच मेलेला आहे म्हणून जे काही आता हे तुझं उरलेलं आयुष्य आहे तर ते तुझ्या आई वडिलांचं आहे, ते निदान त्यांच्यासाठी तू जग रे। हे बघ, तू गेल्यानंतर तुझ्या आई वडिलांचं काय होणार आहे याचा विचार कर। हे बघ, तू एकुलता एक आधार आहे, त्यांच्या आजारी बापाला तुझी साथ हवी आहे, तुझ्या आईला तुझा आधार हवा आहे, त्यांच्यासाठी तू जग। अरे कोण म्हटलं की तू गरीब आहे? आता कमळीचं हे बोलणं
ऐकताने आता अन्नपूर्णा आजींचे डोळे भरून येतात. कमळीचा अभिमान त्यांना वाटतो. अनिकाचे डोळे सुद्धा आता भरून येतात. कोण तुला असं म्हटलं की ज्याच्याकडे आता ज्याचे आई वडील असतात तो माणूस कधीही गरीब नसतो. आई वडील आणि त्यांचा तो आशीर्वाद एक खूप मोठी लाखाची गोष्ट असते. कुठल्या तरी रिकाम टेकड्या लोकांचं ऐकून तू त्यांची साथ सोडून जाऊ नको. हे फक्त ती माणसं आहेत ती तुझ्या रक्ताची नाहीत, परंतु जे तुझ्याकडे डोळे लावून बसलेले आहे आणि तेच तुझ्यावर मनापासून प्रेम करतात आणि त्याच तुझ्या आई वडिलांच्या सोबत तुझं रक्ताचं नातं आहे, प्रेमाचं नातं आहे रे. आता हे सर्व ऐकल्यानंतर शंभू रडतो तर ऋषी म्हणतो की बघितलंस का शंभू, आज ही तुझी मैत्री तुझ्यासाठी मात्र ती स्टेजवर तेथे उभी आहे. ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी नाही, तुझ्यासाठी मात्र तिने आता स्वतःचं कॉम्पिटिशन सुद्धा अगदी पणाला लावले. मग लोक तिला तेथे काय काय बोलतात, कमेंट्स पास करतात, उलट सुलट तिच्यावर बोलतात, पण तरी सुद्धा तिला त्याचं काही घेणं नाही. हे फक्त तिला काळजी आहे तर ती तुझी काळजी आहे. तिला ना कॉम्पिटिशनची पर्वा आहे आणि ना लोकांची. तिला फक्त आणि फक्त तुझी काळजी आहे आणि तिला फक्त आता तुझीच नाही, आम्हाला सगळ्यांना, तुझ्या आई वडिलांना सुद्धा तुझी काळजी आहे, लक्षात घे. आता शंभू रडतच म्हणतो की ऋषी सर, आता कमळी हे सर्व माझ्यासाठी सहन करतेस. तेव्हा आता ऋषी म्हणतो की हो. त्यावरती ऋषी म्हणतो की तू काय केलंस, तू तर असा पळून जात होता. त्यानंतर आता इकडे स्टेजवर कमळी मात्र इंग्लिश मध्ये आधी बोलून मात्र आता ती रडतच म्हणते की माझा मित्र जर हरणार असेल तर मी सुद्धा हरलो, जर तू हरणार असेल तर मी सुद्धा जिंकून काय करायचं. मला सुद्धा आई आहे, माझे सुद्धा आबा आहे, ते तिकडे गावाकडे लांब राहतात. मला सुद्धा वाटतं की त्यांना माझी आठवण येत असेल का, ते माझी वाट बघत असतील का. हाच मात्र तुझ्यासारखा विचार करून मी सुद्धा हरलो, त्यांचं काय होईल. आणि तेव्हा कुठे माझ्या डोसक्यामध्ये हा विचार येतो, ही लढाई आहे तर ती अगदी लढण्याची आणि हरण्याची सुद्धा आपली म्हणजे नाही. त्यामुळे हे बघ, तू तुझ्या आई वडिलांना मात्र असं सोडून जाऊ नकोस. हे बघ शंभू, आम्हाला तुझी गरज आहे. तेव्हा आता शंभू हे सर्व ऐकतो आणि म्हणतो की सर प्लीज मला कमळीकडे घेऊन चला प्लीज. तेव्हा आता लगेच इकडे कमळी स्टेजवर म्हणते की सॉरी, आज ही जी काही स्पर्धा इंग्लिशची होती तर मी सगळं काही मराठीत बोललो, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि सगळ्यांच्या समोर ती अनिकाला म्हणते की सॉरी, मी तू माझ्यावर विश्वास ठेवला होता, मी आता तुझी ही स्पर्धा पूर्ण नाही करू शकले आणि खरंच सॉरी, सगळ्यांना सॉरी, मला माफ करा. आता सगळे जे काही स्टुडंट आहे तर भावनिक होऊन कमळीचं हे जे काही ऐकतात आणि म्हणतात की कमळी तू हारली नाही, तू जिंकलेली आहे. सगळेजण मात्र आज कमळीवर टाळ्या वाजवतात. त्याच वेळेस आता ऋषी आणि निंगी मात्र शंभूला घेऊन तेथे येतात. आता सगळेजण पाहत आहेत. आता कमळी मात्र आपल्या शंभूकडे बघते आणि खूप रडत आहे. सगळ्यांना मात्र कमळीचा अभिमान वाटतो. शंभू मात्र आता स्टेजवर येतो आणि कमळीच्या डायरेक्ट अगदी हात जोडून पाया पडायला लागतो. कमळी म्हणते की शंभू काय करतोस, आणि शंभू म्हणतो की कमळी मला माफ कर, मी खरंच खूप चुकीचं वागलो, मला असं वाटत होतं सगळं काही संपलेलं आहे पण नाही, मात्र आज माझ्यासाठी सगळ्यांनी येथे केलेला तुझा अपमान आहे तो सहन करत होती, ते सुद्धा तू स्वतःचा विचार न करता माझ्यासाठी बोलत होती. परंतु हे बघ कमळी, तू कदाचित स्पर्धा हरली असतील, परंतु आज मात्र मी आयुष्यातून आता निघून जाण्याच्या अगोदर मी सर्व हरलो, परंतु तू आज हरून मात्र जिंकलेली आहे. आज मात्र मी इथे उभा आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. हे बघ कमळी, आज मात्र हा शंभू तुला वचन देत आहे की इथून पुढे किती काही झालं तरी आज मात्र शंभू कधीही इतकं वाईट पाऊल नाही उचलणार. आता हात जोडत शंभू म्हणतो की कमळी, तू माझे डोळे उघडलेस, आता कुणाला मला कितीही चिडून दे, काही फरक पडत नाही. मी सगळेजण माझ्या दुकानात येत जा, मी मनापासून बूट पॉलिश करेल, तुमच्या चपला शिवून देईल, तुमच्या बरोबर मात्र कॉलेजमध्ये शिकून चांगले मार्क्स सुद्धा मिळवेल. आता कमळी खूप रडत असते आणि शंभूचे हात धरते. सगळेजण मात्र आता ह्या दोघांना टाळ्या वाजवतात. शंभू खूप रडत थँक्यू सो मच कमळी, थँक्यू सो मच असे म्हणत असतो. त्यांना मात्र कमळीचा आज अभिमान वाटतो. त्यानंतर आता स्टेजवर अन्नपूर्णा आजी आणि नयनतारा मॅडम येतात. मात्र आता नयनतारा आता म्हणते की हॅलो एव्हरीवन, मला माहिती आहे की सगळेजण आता आजचा रिझल्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात. त्यानंतर मात्र नयनतारा मात्र आता प्रत्येकाचं जे जिंकलेले आहे त्यांचं गिफ्ट देत असते आणि सगळ्यांचं कौतुक करत असते. आजच्या ह्या कॉम्पिटिशनची विनर आहे तर सगळ्यांना असं वाटत असतं की अनिका, परंतु सगळेजण मात्र म्हणजे आता ही अनिकाच्या मैत्रिणी आहे तर ते अनिकाचं नाव घेतात. बाकीचे सगळेजण कमळी कमळी असं म्हणतो. आता नयनतारा पुढे नाव घेते की ह्या आजच्या कॉम्पिटिशनची विनर आहे अनिका महाजन. आता सगळ्यांना फार आनंद होतो, सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. आता अनिका ट्रॉफी घेण्यासाठी येते आणि आता नयनतारा तिला कॉंग्रॅच्युलेशन्स अगदी बोलते. तेव्हा आता ती खुश होत थँक्यू असं म्हणते. तारा सुद्धा तिला आता जे प्रमाणपत्र आहे तर ते देतात, ते पारितोषिक, आणि तिचं कौतुक करतात, तिला शब्बासकी देतात. रागिनी आणि कामिनीला खूपच आनंद होतो. नंतर मात्र आता अन्नपूर्णा आजी कमळीला स्टेजवर बोलवतात. बाळा इकडे म्हणून कमळी स्टेजवर येते. पण कमळी, आज मात्र तू इंग्लिशच्या ह्या कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये जरी हरली असेल परंतु आज मात्र येथे आलेल्या प्रत्येकाचं मन तू जिंकलेलं आहेस. सगळेजण कमळीवर टाळ्या वाजवतात. तुझ्या भाषणानंतर जो काही टाळ्यांचा कडकडाट झाला तोच बरंचसं काही सांगून गेले. हे बघ कमळी, खरं तर आज मी इथे तुझं इंग्लिश ऐकायला आले होते असं नयनतारा मॅडम आता बोलायला सुरुवात करते. हे बघ कमळी, आज मात्र मी तुझं मन वाचलं आणि असं वाटत होतं की तो क्षण कधीही संपू नये आणि आज खरंच तुला काहीतरी
बक्षीस द्यावंसं वाटतं. आता नयनतारा चक्क आपल्या हातातील ब्रेसलेट आहे सोन्याचं ते काढते आणि कमळीला म्हणते की माझ्याकडून ही छोटीशी गिफ्ट. आणि आता कमळी म्हणते की नकोय मला. तेव्हा अन्नपूर्णा आजी आता म्हणते की कमळी घे. नयनतारा अन्नपूर्णा आजीला म्हणते की ताई तुम्ही सांगा तिला घ्यायला. तेव्हा अन्नपूर्णा समजावते आशीर्वाद म्हणून कमळी तू हे गिफ्ट घे. चक्क आज नयनतारा तिच्या हातामध्ये ब्रेसलेट घालते. आता हे बघून अनिकाला खूपच राग येतो. तिचा जळफळाट होतो. कामिनी रागिनी यांचा सुद्धा सगळेजण अगदी टाळ्यांचा कडकडाट करत आहे. मात्र आता नयनताराच्या पाया पडते, आशीर्वाद घेते. नयनतारा तिला आशीर्वाद देतात की सुखी राहा म्हणून. आता सगळ्यांना मात्र खूप अभिमान कमळीचा वाटतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. धन्यवाद.